बीड कारागृहाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी सुरू आहे। आमदार गोपीचंद पडळकरांच्या तक्रारीनंतर पाहणी करण्यात येते। वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक बीड जिल्हा कारागृहात दाखल झाले। कारागृहातील कैद्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप गोपीचंद पडळकरांनी केला होता। गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले भजन देखील बंद केलं होतं। कारागृह अधीक्षक पीटर्स गायकवाड यांच्यावरील आरोपांची आता चौकशी होण्याची शक्यता आहे। तर प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेले। तर उदय, बीड कारागृहाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जाते, काय अधिकचे अपडेट आहे? हे गेल्या काही दिवसापासून वादात सापडलेले आहे। यापूर्वी कैद्यांची मारहाण असेल, गांजा आढळणं असेल, हे सगळे प्रकार घडले होते। त्यानंतर खळबळजनक दावा गोपीचंद पडळकर, आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला होता की या ठिकाणी काही कैद्यांच्या धर्मांतराचा प्रयत्न केला जातोय आणि त्यासाठी त्यांना प्रारंभी आदेश दाखवला जातोय, त्यानंतर त्याच्यावर दबाव देखील टाकला जातोय असा आरोप त्यांनी केला होता आणि मुख्यमंत्र्यांची देखील या प्रश्नावर त्यांनी भेट घेतली होती। त्यानंतर आता प्रशासकीय कारवाईला वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक दाखल झालंय आणि जे आरोप पडळकर यांनी केले होते तसेच यापूर्वीचे जे आरोप आहेत त्यामध्ये किती तथ्य आहे आणि त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी हे पथक या ठिकाणी दाखल झालंय। सकाळी त्या पथकाकडून आता या ठिकाणची पाहणी सुरू झाली आहे। तसेच रेकॉर्ड जे आहे, सीसीटीव्ही रेकॉर्ड देखील या ठिकाणी तपासलं जाणार आहे आणि त्यानंतर हे पथक नक्कीच या पाहणीमध्ये आता काय समोर येतंय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।